केंद्र सरकारच्या निर्देशानुसार युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्या दृष्टीने विधान भवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगर परिषद, वनाज औद्योगिक वसाहत, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल घेण्यात आलं। मॉक ड्रिलची गांभीर्यता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम केलं। या ठिकाणी आपण पुणे विधान भवन या ठिकाणची काही प्रात्यक्षिके पाहू। युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचवण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रिल घेण्यात आले। यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने विविध प्रात्यक्षिके केली गेली। केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, अग्निशामक दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्राचे समन्वयक यांचा या मॉक ड्रिलमध्ये सहभाग होता। सर्व विभागासोबत मीटिंग झाली होती। त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की काल जे काही ठिकाणी केले होते त्याच्याशिवाय आणखीन काही ठिकाणी आपण वाढून घेऊ। त्याच्यामध्ये दोघे महापालिकाचे समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्रियल एरियाचा पण आपण समावेश करू। तर त्याच्या अनुषंगाने आपण शहरी भाग, इंडस्ट्रियल एरिया, ग्रामीण भाग आणि एक छोटा टाउन असे 6 ठिकाणी आपण आज 4 वाजता मॉक ड्रिल सुरुवात केली। त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये NDRF, महसूल विभाग, पोलीस विभाग, नगरपालिका विभाग, महापालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, त्याच्यानंतर आरोग्य विभाग, काही कॅडेट्स, NCC, NSS, नेहरू युवा केंद्र, रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता। त्याच्यामध्ये आपण मॉक ड्रिलमध्ये सर्व गोष्टींचा समावेश केला। सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरन वाजला, त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्बसुद्धा आपण ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते, काही लोक बाहेर आले। जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी NDRF आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयाने काम केला। आरोग्य विभाग, फायर ब्रिगेडने त्याचं काम केलं आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाईम बघितला की ते किती वेळेला ते काम करते। ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाईम होता ते योग्य पद्धतीने जेवढं असलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास 25 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया जी ते संपवली आहे। हा 6 ठिकाणी आपण केला आहे। त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल हॉल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केला आहे। त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंगमध्ये सुद्धा हा झालेला आहे। त्याच्याशिवाय वनाज इंडस्ट्रियल एरिया आहे त्या ठिकाणी केला आहे। त्याच्यानंतर मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी आपण केला आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते, कारण काही की गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे। आणि एक तळेगावची नगर परिषदमध्ये हा ड्रिल झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला। याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा, ज्याने कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि आपण खूप कमी वेळ दिला। आमच्या कालपासूनच नियोजन होतं की आम्ही 6 ठिकाणी करणार आहोत, पण आम्ही टॅक्टिकली ते 3 ठिकाणी आज सकाळी सांगितले, जेणेकरून आपल्याला बघायचं होतं की जर आपण कमी वेळ दिले तरीसुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का। तर त्या डिपार्टमेंटची तयारी होती। इमिडिएटली फायर ब्रिगेड डिपार्टमेंट असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल, तर सर्व लोकांनी 3-4 तासामध्ये तयारी केली। सर्व व्हॉलंटियर्सही पोहोचले आणि आपलं जे मॉक ड्रिल आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास, ते ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी राबवलं। आपल्या जे आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये 75 ठिकाणी आपले सायरन्स आहे, पण प्रत्येक ठिकाणी आपण मॉक ड्रिल करणार नाही। मॉक ड्रिल आपण काही ठराविक ठिकाणी करणार आहोत। ते 6 ठिकाणी आपण आज मॉक ड्रिल केली। पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण जर सांगितलं की आणखीन काही ठिकाणी करायचे तर आपण पुढच्या कालामध्ये आणखीन काही ठिकाणी ते मॉक ड्रिल करत राहू। त्याच्या अनुषंगाने जे काही माहिती येतील त्या आपण माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू। मात्र पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्लॅकआउटबद्दल अजून कुठल्याही प्रकारचे करण्याचा आपल्याला दिशानिर्देश नाही। याचा मी खूप मनापासून धन्यवाद देतो, कारण कालपासून कंप्लीट कोऑर्डिनेशन त्याने केला। काय स्टेप्स असणार आहे त्याच्याबद्दल त्याने चांगल्या पद्धतीने सर्व डिपार्टमेंटचं मार्गदर्शन केला। सकाळी जेव्हा आमची 1 तासाची मीटिंग झाली त्याच्यानंतर काही डिपार्टमेंट्सची काही शंका होते, तर याची टीमने ते सर्व शंका दूर केले आणि त्याचे डिपार्टमेंटचे प्रत्येक जे टीम आहे ते 6 ठिकाणी पोहोचले आणि हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी सर्व विभागाला 3 तासाचे 8 ट्रेन करून हा आपला ऑपरेशन अभ्यास सफलतापूर्वक केला। त्यासाठी त्याचा खूप ॲब्सोल्युटली सज्ज आहे, कारण आपल्याकडे या ठिकाणी सर्व विभाग आहे, म्हणजे NDRF पासून सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट, आर्मी, एअरफोर्स, आपला पोलीस विभाग, आपला महसूल प्रशासन असेल किंवा महापालिका असेल, त्याचा चांगल्या पद्धतीने नेहमी कोऑर्डिनेशन असतो आणि हा कोऑर्डिनेशन आपण
जेव्हा आपले पुण्यामध्ये पूर येतो किंवा आधी कोविडसारखा संकट आला तेव्हा पण आपण बघितलेलं आहे की सर्व विभागाने कसं चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशनमध्ये समन्वयामध्ये काम करून आपल्या लोकांचे आयुष्य वाचवले आणि खूप चांगल्या पद्धतीने क्विक रिस्पॉन्स आपले लोक करतात. तर आपण ॲब्सोल्युटली तयार आहे, पण आपण प्रयत्न हाच करू की असा कुठल्याही प्रकारचा अटॅक आपल्यापर्यंत होऊन आपली जे एअर आर्मी आहे एअरफोर्स आहे ते कधी होऊन देणार नाही.